नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण मोगल आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय जो शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव बनवलेला आहे. काल परवा मी आपल्या एका स्लरी युनिटच्या डिलिव्हरी संदर्भात एका फार्मला गेलेलो होतो. तर ते डिलिव्हरी चालवत असताना त्याचं कॅलिब्रेशन कसं करायचं याबद्दलचा एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवत होतो. तर मात्र शेतकऱ्यांमध्ये स्लरी युनिटबद्दल यावर्षी भरपूर कुतूहल मला त्या ठिकाणी लक्षात आलं. तर स्लरी युनिट काय आणि कशा पद्धतीने बनवलं असावं, तर त्याच्यामधले डिटेल्स कशा असाव्या आणि ते एका शेतकऱ्याला दीर्घकाळ वापरता कसं येऊ शकतं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ बनवायचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे मोठा होईल. आपल्याला याच्या व्ह्यूजपेक्षा याच्यामध्ये हे चेक करायचं की शेतकऱ्याला याच्यामधली टेक्नॉलॉजी किंवा यामध्ये आपण काय काय दिलेलं आहे हे त्याच्या फायद्याचं कसं आहे हे समजून सांगण्याचा या ठिकाणी आपण हा प्रयत्न करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं, हा स्लरी युनिट आहे. स्लरी युनिटमध्ये 3 टप्प्यामध्ये आपण काम करतोय. आता ज्यावेळेस स्लरी युनिटच्या मागे जर तुम्हाला काही कॉन्सन्ट्रेटेड स्लरी, कॉस्टली स्लरी जर टाकायचे असतील तर यामध्ये आपल्याला इथे अशा पद्धतीची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. 2 माणसं या ठिकाणी तुम्ही बसू शकतात आणि ते तुम्ही टार्गेटिव्ह स्लरी अचीव करून त्याच्यामध्ये पार्टी टाकून त्या पार्टीतून मगाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकतात. अशा पद्धतीने याला आपण एक हे म्हणूया. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कंप्लेंट होती की आमची टाकी लीक होते किंवा या फ्लॅंजेस लीक होतात. तर या फ्लॅंजेस जर तुम्ही बघितल्या पूर्ण स्टेनलेस स्टील आहेत. आता स्टेनलेस स्टील असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा लिकेजचा प्रॉब्लेम राहणार नाही अशी ॲग्रोपॅप आपल्याला त्या ठिकाणी ग्वाही देतो. दुसरा विषय येतो टाकीची. टाकी आता ही 1000 लिटरचा मडपंप आहे. 1000 लिटरमध्ये शक्यतो तुम्हाला जी टाकीची आपण जी एक्स्ट्रा वेटेड एक्स्ट्रा वजनामध्ये ती टाकी काढलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आता शेतकऱ्याचा विषय असतो की बाबा प्रवीण भाऊ यातली स्लरी आम्हाला बाहेरून ओढता येईल का? तो ओढण्यासाठी 100% याचं उत्तर हो करार्थी आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा तो जो इनलेट पाईप आहे हा आपल्याला बंद करावा लागतो आणि बंद केल्यानंतर हा जो इकडचा सक्शन पाईप आहे, आता इथून पाणी येणार आहे आपल्याला वरचं, पण तरी मी तुम्हाला दाखवतो की हा कॉक ओपन करावा लागतो आणि याला एक्सटेन्शन पाईप तुमच्या हौदामध्ये तुम्ही टाकू शकतात. त्यावेळेस तो कॉक त्या ठिकाणी बंद असला पाहिजे. हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे ह्या मार्गे ही जी तुमची स्लरी आहे किंवा जे पाणी आहे ते तुमच्या मडपंपाला जाणार आणि मडपंपाच्या माध्यमातून या रिटर्न पाईपच्या माध्यमातून ते तुमच्या टाकीमध्ये जाणार. आता टाकीमध्ये देखील काय खबरदारी घेतलेली आहे, तर टाकीमध्ये याच्यातला जो स्टरर आहे हा पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये बनवलेला आहे. त्या स्टेनलेस स्टीलमध्ये बनवले असल्यामुळे त्याला गंज लागण्याचं कुठलंही कारण त्या ठिकाणी नसतं. बऱ्याच शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की टाकी पुढच्या बाजूने फुटते, तर त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण एक नाही तर 2 पेडस्टल बेरिंगचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यामुळे टाकीवर डायरेक्ट लोड त्या ठिकाणी येत नाही. पुढच्या बाजूने जी फ्लॅंजेस दिलेले आहेत त्या सुद्धा पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये बनवल्यामुळे त्याच्यातही लीक होऊन तुटण्याचा आणि खराब होण्याचं कुठलंही गंजण्याचं त्या ठिकाणी कारण नाही. यामध्ये एक महत्त्वाची भूमिका प्ले करतो तो म्हणजे मडपंप. यामध्ये आपण डॉक्टर कंपनीचा सेल्फ प्रायमिंग बेअर पंप आपण या ठिकाणी वापरला आहे. सेल्फ प्रायमिंगचा अर्थ असा आहे की तो स्वतः त्या ठिकाणून दरवेळी त्याच्यात पाणी भरण्याची गरज नाही आहे. तर बऱ्याच कंपन्या जेव्हा मडपंप बनवतात तर त्यांचा हा मडपंप जो असतो तो एकदम खाली बसवलेला असतो. तर त्याचं कारण आहे त्याला सेल्फ सक्शन कॅपॅसिटी नसते. या पंपाला सेल्फ सक्शन कॅपॅसिटी असल्यामुळे याला आपण उंचीवर जरी लावला तरी अडचण येत नाही. यामध्ये मडपंपाला फिरवण्यासाठी आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे बेल्ट या ठिकाणी दिलेले. आता स्लरी टाकण्यासाठी दुसरा जो मोड आहे तो म्हणजे आपण अशा पद्धतीने स्लरी डायरेक्ट टाकू शकतात. तर यासाठी मी पहिल्यांदा ट्रॅक्टर चालू करतो. आपण ट्रॅक्टर चालू केलेला आहे. ट्रॅक्टरचे आरपीएम जे आहे 1500 मेंटेन केलेले आहे. पीटीओ या ठिकाणी 540 दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने तुमची लगेच काम या ठिकाणी चालू होतं. आता हे काम चालू होत असताना तुम्हाला दिसत असेल की पंप इथनं पाणी उचलतोय आणि इथून रिटर्न देतोय. तर रिटर्न दाखवायचं मी ते तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतो. आता 1500 इंजिन आरपीएमला 3 HP चा जो मडपंप आहे तो हे बघा रिटर्न किती जोरात चालवतो. तर त्याने पण अतिशय छान पद्धतीने मिक्सिंग व्हायला त्या ठिकाणी मदत होते. बाय द बाय तुमचा स्टरर देखील अतिशय छान पद्धतीने काम करतोय, जेणेकरून स्लरीमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते युनिफॉर्म राहायला तुम्हाला मदत होते. आता तुम्हाला त्या बाजूने मी कशा पद्धतीने आपण स्लरी टाकू शकतो हे दाखवायचा प्रयत्न करतो. आता जी स्लरी तुम्हाला एकसारखी पूर्ण याच्यात जर टाकायची असेल तर तिला पहिल्यांदा तुम्हाला हा कॉक ओपन करा आणि हा रिटर्नचा कॉक ॲडजस्ट करा. रिटर्नचा कॉक ॲडजस्ट केल्यानंतर स्लरी पाडायला तुम्हाला मदत होते. जर तुमची गल्लीची जागा कमी जास्त असेल तुम्ही त्यानुसार याला आत बाहेर करू शकाल. यापेक्षाही जर तुमची एक्स्ट्रा डिमांड असेल तर या पद्धतीचा हा जो पाईप आहे असाच एक्स्ट्रा पाईप आपण तुम्हाला याच्यामध्ये लावून देऊ शकतो. तर दोन्ही बाजूनी तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकतात. हा डिस्चार्ज ॲडजस्ट करण्यासाठी बॅक कॉक तुम्हाला ऑपरेट करता येतो. बघा आता जेवढं तुम्ही
तो रिटर्न जेवढा कमी केला जातो तेवढं पाणी जास्त येईल आणि रिटर्न जेवढा ओपन होईल तेवढं पाणी तुमचं कमी होणार आहे. बाय द बाय रिटर्न ऍडजस्ट करून हा कॉक देखील तुम्हाला ऍडजस्ट करता येऊ शकतो. तो कॉक ऍडजस्ट करून तुम्ही डिस्चार्ज ऍडजस्ट करू शकता. आता रिटर्न त्यांनी कमी केलेला आहे आणि या कॉकवर तुम्हाला डिस्चार्ज ऍडजस्ट करायचा आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे तेवढा डिस्चार्ज तुम्ही या ठिकाणी ऍडजस्ट करू शकता. आता ज्या फार्मरने आपल्याकडे स्लरी युनिट बुक केलेलं आहे त्यांनी याच्यावर काही ऍड ऑन घेतलेलं आहे. ऍड ऑन त्यांनी असं घेतलं तर त्यांना ड्रेंचिंग पर्पज साठी त्यांनी एक्स्ट्रा कॉक या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि त्याला असं एक एक्स्ट्रा पाईप त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्याला ड्रेंचिंग करायची असेल त्यांना मात्र यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी हा कॉक ओपन करावा लागेल, जेणेकरून तुमचं इथं पाणी चालू होणार. पाण्याची जर क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्हाला जो रिटर्नचा कॉक आहे तो ऍडजस्ट करावा लागेल आणि तुम्ही अशी टार्गेटिव्ह स्लरी ड्रेंचिंग पर्पज साठी डाळिंबामध्ये छान पद्धतीने वापरू शकतात. असं याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायला सोपा जातो. तर अशा पद्धतीचं ॲग्रोकॅपचं स्लरी युनिट तुम्हाला कसं वाटलं, यातील फीचर्स कसे वाटले आणि शेतकऱ्याला या पलीकडे अजून कुठल्या फीचर्सची गरज आहे का ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात, जेणेकरून आम्ही त्याच्यावर अजून काम